तरुणपणीच तो कंपनीत कामाला लागला. पहाटे लवकर उठायचा, नोकरीला जायचा आणि रात्री उशिरा यायचा. हे सगळं करत असताना स्वतःच्या इच्छा, स्वतःच्या सगळ्या काही गोष्टी बाजूला ठेवून मुलांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करत राहिला. कधीकधी स्वतः आजारी असताना देखील त्याने त्याच्या स्वतःच्या औषधासाठी पैसे खर्च केले नाही, पण मुलांच्या शिक्षणासाठी मात्र 100% पैसे खर्च केले. मुलांना लहानचं मोठं केलं. A+ म्हणजे खूप सुपर सुविधा मुलांना दिल्या, चांगल्या उच्च शिक्षण मुलांना दिलं, शिकवलं, मुलं मोठी झाली. आता हळूहळू त्याचे नोकरीचे 12 घंट्याचे 16 घंटे झाले, कारण मुलांचा शिक्षणाचा खर्च, रूम भाडं आणि इतर सगळ्या गोष्टी तो करत होता. लग्नाच्या आधी आईवडिलांच्या जीवावर खाल्लं. लग्न झाल्यानंतर त्याला कंपनीचे दिवस कधीच सुटले नाही. सकाळी लवकर उठून जाणे, रात्रीचं उशिरा येणे, हे करत असताना मुलं दिवसभर शाळेत जाणं, सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनात चालू होत्या आणि आरामात जीवन. परंतु तो स्वतः मात्र इतका काही राबत होता की बस, त्याला 12 घंट्याची 16 घंटे ड्युटी झाली. स्वतःच्या औषधासाठी पैसे खर्च करत नव्हता, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या होत्या. एवढंच नाही तर स्वतः फाटेल कपडे घालायचा, पण मुलांना नवीन द्यायचा. कधी त्याला दिवाळी दसरा माहितीच नाही. बायकोला नवीन साडी, मुलांना नवीन कपडे, ह्या गोष्टीत तो बिझी राहिला. कंपनीचे शूज, कंपनीकडून जे भेटतात सेफ्टी शूज, त्या शूवरती तो जगायचा. म्हणजे असं त्याचं जीवन चालू होतं. आणि त्याचं जीवन असं चालू असताना हळूहळू तो कधी रिटायरमेंटला आला त्याला हेच समजलं नाही. कंपनीकडून रिटायरमेंट लेटर भेटलं त्यावेळी थोडेफार पैसे भेटले, परंतु थोडेफार पैसे जे भेटले ते मुलांच्या जिद्दीप्रमाणे मुलांनी घर घेतलं होतं, मग ते सगळे पैसे तिकडे गेले. मुलं आता वेल सेटल झालेत, मुलांचं शिक्षण त्याने पूर्ण केलं आहे. आता काहीच त्याला वाटलं आता रिटायरमेंट लेटर भेटलं आहे, आता मी आरामात घरात बसून मुलांच्या जेवावर खाईल, अशी त्याला वाटलं. त्याने आयुष्यभर स्वतःला कधी 1 रुपया मागं ठेवला नाही, बँक बॅलन्स कधी साठवला नाही, स्वतःच्या अंगावर कधी स्वच्छ कपडे घेतले नाही किंवा नवीन कपडे घेतले नाही. असं त्याने कितीतरी दिवस काढले. स्वतः मेडिकलसाठी कधी 1 रुपया खर्च केला नाही, मुलं बाळांनाच लावले. आणि आता मुलं मोठे झाले, नोकरीला लागले, लेटरही त्यांच्या हातात भेटलं, रिटायर होऊन घरी आले. एक दिवस असेच सहज खिडकीत बसलेले होते आणि त्यांना ते दिवस आठवत होते, मुलांसाठी किती कष्ट केले. हळूच एक मुलगा येऊन बोलला, बाबा खिडकीत बसून काय विचार करता? बाबा म्हणले, बाळांनो तुम्ही छोटे होते तेव्हा मी माझे कामाचे दिवस आठवतो. मग मुलगा रागवून बोलला, तुम्हाला बसण्याशिवाय दुसरं काही काम आहे का? हे छोटे छोटे मुलं सांभाळा, म्हणजे नातवंडांना सांभाळा. मुलांनो, आईवडिलांनी जे केलं आहे ना ते आयुष्यभर विसरू नका. असंच त्या बापाच्या डोळ्याला कितीतरी त्रास. त्या बापाने स्वतः कधी नवीन कपडे घेतले नाही, स्वतः कधीच काही केलं नाही. त्या बापाने आयुष्यभर या मुलांच्याच सगळ्या शिक्षणासाठी पैसे लावले, कधी बँक बॅलन्स ठेवला नाही. आज त्या मुलांचे लग्न झाल्यानंतर